आता छोटे छोटे आंबे आहेत, अजून मोठे व्हायला खूप वेळ लागतो. चला. त्याशिवाय मित्रांनो, मी कोकणी शेलू तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. म्हणजे आज आम्ही चाललो आहे आमखोला मावशीकडे. आणि रानामध्ये जाऊन बघायचं आहे, काजूची बाग आहे तिकडे रस्त्यामध्येच. तर त्या काजू बागेत पण जायचं आहे. ही आमची बाग आहे, ते बागेच्यातून रस्ता आहे. तर आता मी चाललो आमखोला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बांधलेलं ते आमखोल आणि रानामध्ये फिरणार आहोत थोडंसं. बघा काय काय खायला मिळतं. करवंदे वगैरे, आंबे, काजू आपल्या स्वतःचीच आहेत, दुसऱ्यांच्या बागेत नाही जाणार. आपली स्वतःची बाग आहे काजूची आणि आंब्याची. तर तिकडे चाललो आहे. चला तर बघूया आपण आज काय काय रानामध्ये खायला मिळतं आहे. तर मी आहे, ती आई आहे आणि बारक्या दुकानावरती गेला आहे गाडी बघायला. गाडी असेल तर गाडीने जाणार, तर चालत जाणार. तर चला आता मी निघालो आहे. चांगलं बोटणीवरती आई आहे, बारकी आणि मी आहे. बारक्याने टोपी नाही आणले, तर कावेल बांधल्यावरती. आणि पक्ष्यांचा आवाज मस्त येतो बघा. वेगवेगळे पक्षी आहेत. ह्याकडे इकडे पक्षी मारायला यायचो ह्यासाठी. इकडे वरती जंगल आहे, बॅचकी घेऊन इकडे मारायला यायचो पक्षी. ह्याच्यावरती भरपूर असायचे पक्षी ह्या झाडावरती. इथे मोठी दगड सुटली होती, इथे आहे दगड. आणि ही आमची गोटण. ते पाणी मस्त थंडगार असतो. वर्षी 12 महिने पाणी असतो इथे. पाणी कमी नाही होत, चालूच असतो पाणी. आणि पिण्यासारखा शुद्ध पाणी असतो. इकडे वरती वाडे आहेत. आणि आता मी चालू इकडे आमखोला मावशीकडे. इकडे थंडाव्याला आलेत पक्षी. कुठे पोपटी केली? इकडे त्या साईडला पोपटी केलेली काल. पण काल काय पोपटी बरोबर शिजली नव्हती, सर्व कच्च्या होत्या. शेंगा कच्च्या राहिल्या होत्या. आता आम्ही पुढे चालत आलो. आणि माझी बाग आहे काजूची. मागच्या मला दाखवली होती बाग. तर हे काजू आहेत. हा पिवळं झाड आहे आणि तो काजू आहे तिथे. त्याचे काजू झाले, दाखवतो तुम्हाला आता. हा रस्ता गेला आमच्या जमिनीतून. मागच्या मला हा रस्ता जेव्हा केला, गुणाजी गावणूक आहे इकडे, सरपंच होता, त्याला मला हा रस्ता केला आणि आमचे काजू खूप तोडले. त्याने नुकसान भरपाई काही दिली नाही. हा रस्ता वांद्रुळ गावामध्ये गेला आहे. चांगली गोष्ट आहे, रस्ता झाला. पण त्याने काजूची खूप नुकसान केली. खूप काजू होते इथे, त्याने सर्व तोडले. आणि न सांगता तोडले. त्यांनी काही सांगितलंच नाही आम्हाला. जेव्हा आम्ही आलो इकडे बघायला 1 वर्षानंतर, मुंबईला होतो आणि बघायला आलो, तेव्हा रस्ता गेला आणि इकडे काजू सर्व लावलेले होते, असे लाईन सर्व तोडलेले होते. हो, हे काजू आहेत. काजू झाले त्याच्यावरती. नंतर येताना काढू मग. हां, काजू झाले त्याच्यावरती. आणि मग आता आम्ही चाललो आमखोला मावशीकडे. तर आल्यानंतर काढू इथून आणि मग घरी घेऊन जाऊ. आता मी चालू. हा काजू आहे, येतो खूप मोठी काजू असते त्याची काजूची. तर संध्याकाळी जेव्हा येणार आम्ही आमखोलामधून घरी जायला, तेव्हा ते काजू घेऊन जाणार घरी. करून झालेत, अजून कच्चे आहेत. पण ज्याला डोंगरची काली मैना म्हणतो. आणि खूप कच्चे आहेत. एक पिकलेला दिसला होता पुढे. ते पिकलेला आहे, आतमध्ये आहे तो. पण एकच पिकला, अजून जास्त पिकले नाही. एप्रिल मे मध्ये हे पिकणार. कच्चा खातो, कच्ची असतो बघा. कच्चा खूप आंबट असतो. भरपूर आंबट आहे. आणि पिका दिसला मला, पिका आवडतो. म्हणजे किडलेला आहे, कीड लागलं आहे. टाकून देतो. वरती आहेत अजून पिकलेले. आम्ही चालू आता आमखोला. चला. खूप आंबट आहे. म्हणजे काय काय रानामध्ये रानमेवा भेटत राहतो. करून जायचं. अजून काय पुढे मिळते. आंबे पण आहेत, आंबे पण घ्यायचे. नंतर दाखवतो तुम्हाला आंबे. कच्चे आंबे झालेत.
गाडीने जातील गाडीने जातील त्या काय जास्त मोठं नाही जास्त एवढं जास्त खायला हा आता छोटे छोटे आंबे आहेत अजून मोठे व्हायला खूप वेळ लागतो. चला गाव तिकडे आणि ही बुडी आहे ना बुडी खालची आणि रेवाडी तिचा भाव म्हणजे ते गाव आहे. आई वडिलांचा घर तू खालचे फोडणीचा तो शेवरे गाव आहे तिकडे दिसतोय तो मस्त. कोकणामध्ये असे कोकणात असे सीन बघायला मिळतात. मस्त वाटतं. सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेला आंबा वरती फणसाचं झाड आहे. फणस लागलेत त्याला हो का फणस दिसत तिथे. आणि खाली आमकोल आहे तर आम्ही आमकोलमध्ये जातो मावशीकडे. बोलतो मी तर आम्ही आमकोलमध्ये आलो आहे. त्या आमकोलची होली आहे. होली अजून काही हे नाही केलं त्यानं असंच ठेवलं आहे गेली नाही. आता मी आमकोलमध्ये आलो आहे. मावशी गावात तिकडे लग्न आहे त्या साईडला होलीला. तर मावशी होता तिकडे लग्नाला गेली असेल. आता मी थांबणार इथे थोडा वेळ मावशी येईपर्यंत. थोडा चहा नाश्ता करणार आणि मग निघणार. आहेत वाटतं घरी कोणतरी. मावशीचं घर आहे पण तिकडवर मावशीचं घर आहे. ते लाईनीमध्येच घर आहेत. हे घेऊन बांधलं त्याने. हा मावशीचं घर आहे. मावशीच्या घराला लॉक आहे. ते गेले लग्नाला. आम्ही आता जरा थांबू इथे थोडा टाईम बघू कधी येते ते. मावशी आली लग्नाला गेली होती. आम्ही आलो होतो मावशीकडे आलो होतो आणि त्यानं व्हिडिओ नाही केले. पोपणीस खायला मिळाला पण तो कडू होता पोपणीस. आणि आता आम्ही निघालो बाहेरून व्हिडिओ केली चालू. आम्ही पुन्हा जातो आहे आमच्या गावाला पांजरोली. त्या रस्त्याने जाणार चालू हळूहळू जाणार तिकडे. आणि बघणार आता काजूवरती पण जायचं आहे. एक मध्ये बाग भेटते काजूची बाग आमचीच. काजूचे आणि आंबे आहेत तिथे बाजूला. त्या आंब्यावरती पण बघायच्यात किती आंबे मिळतात. आहेत कवले आहेत कैऱ्या आहेत छोट्या छोट्या आणि काजू आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या कैऱ्या आंबे आणि आमची काजूची बाग काजू झाले थोडे ते बघायला मिळतील. तर आम्ही चाललो तिकडेच रस्त्याने जाऊया आता काजूच्या बागेत भेटू. वरती करवंदे मिळतील अजून कच्ची करवंद आहेत पिकली नाही. मे महिन्यामध्ये पिकतील. अजून 20-25 दिवस जातील करवंदे पिकायला. त्यानंतर पिके होते करवंद. चला आता भेटतो बागेत. माझ्या आमच्या साईडला आलो आणि आईला सुपारी आहेत आणि आंबे भेटले थोडे. कैऱ्या छोट्या छोट्या कैऱ्या आहेत. आता आम्ही इथे काजूची बाग आहे इथे. हे आमचे काजू आहे इथे. हा काजू आहे आणि खालपर्यंत थोडं पुढपर्यंत अशी काजूची बाग आहे इथे. तर आता इथे बसणार आहोत. आणि चिकन घेऊन गेलो मावशीला. मावशीने नाही खाल्ला परत घेऊन आलो कारण तिच्याकडे पण होता चिकन. ती ओली घेऊन जा. आता मी ते बसणार आणि खाणार चिकन. काजू काढणार काजू खाणार काजू बी घेऊन जाणार. त्याच्यात सुपाऱ्या आणि थोडेसे आंबे आहेत त्याच्यामध्ये ते घरी घेऊन जाणार. कालवणामध्ये वगैरे टाकायला मच्छीमध्ये टाकायला लागतात. अलगद घ्यायला होत नाही पण मी घेतो असं थोडं थोडं सवय झाले गावाला राहून. तर आता मी काजू येतो. हे बघा हा आमचा मोठा काजू. आणि इथे पण आहेत असे छोटे छोटे आहेत अजून. इथे बदामाचं झाड आहे पेरूचं झाड आहे. पेरू झाडाकडे पाणी भेटत नाही. बदामाचं झाड तिथे एक लावलेलं आहे आणि एक कलम. आणि बेंगूरला 4 नंबर काजू लावलेत गेल्या टायमाला. म्हणजे ह्याच वर्षी लावलेत आणि काही 2 वर्षापूर्वी लावलेत. खाते आता काजू काजू मग अशी बघितला होता वरती होता. एक वरती आहे काजू. आहे बघा पिवळा दिसतोय इथे. हा बघा पिवळा काजू आहे इथे. आणि एक खालती आहे काजू पण तो काजू पडला. मग अशी वरती होता आता काजू पडला खाली. 2 खाली पडले पिवळे पिवळे आहेत. तर मी आतमध्ये चाललो इथून.
तिथे वरती होता काजू मागाशी ठेवला, तो काजू हवेने पडला असेल, पण खूप पिकला ना तो खाली पडला आहे बघा. आता मी आलो काजू खाली आलो आहे, बसतो इथे. काजू मागाशी पडले ते होते ते घेऊन ये. चिकन मावशीवाली घेऊन गेलो, मावशीवाली आहे चिकन भरपूर, तर मावशीवाली घेऊन जा, त्यापासून चिकन खातो. काजू चिकन खाऊन झालं आहे आणि काजू काढलेले आहे, काजू आहे आणि त्यात आहे काजू थोड्याशा काजूचे घर मिळाले. आता वरती एक काजू आहे, तिथे जातो आता, तिथे बघतो किती काजू आहेत आणि मग घरी जातो. मस्त रानामध्ये जेवायला भारी वाटतो. हे बघा चितला बोलतात, चिसला ना का, चिसला पक्षी खातात, आपण पण खाऊ शकतो. असं गोड असतात, हे पिकलेले असतात. रानामध्ये पक्ष्यांसाठी. आणि रानामध्ये आलो ना ते काय म्हणजे आंबे पण भेटले, थोड्या कैऱ्या, काजूचे घर पण आहेत, काजू आहेत. मला घरी गेल्यावर दाखवतो. भरपूर भेटलं एका काजूवरती, कमी भेटलं आहे. थोडीशी खाज लागली, तिकडे खाज कुजली होती त्या झाडावर काजूच्या, खाज कुजली लागली. आता घरी जातो आणि घरी जाऊन काजू दाखवतो तुम्हाला. भरपूर भेटले, अजून आहेत तिथे, पण उशीर होणार होता म्हणून सर्व काढले नाही, नंतर कधीतरी येऊन काढणार. हे चल चला, आता आम्ही घरी जातो. घरी जाऊन काजू दाखवतो किती निघाले. मावशीकडे गेलो होतो अमकोला, तिथं सुपारी आणलेल्या आहेत आणि काजू आहेत आणि कैऱ्या आहेत, एवढे घेऊन आलो. आणि करवंद वगैरे मिळाली, पण कच्चे आहेत अजून. काजू खायला मिळाले, करवंद अजून 15 दिवस लागतील पिकण्यासाठी, अजून हिरवे आहेत. जास्त काही मिळालं नाही खायला आणि भरपूर ऊन होतं, तर लवकर आलो आम्ही, जाऊन गेलो आणि लगेच आलो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.